नमस्कार. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये मी मधुकर आंबेकर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे वसंतराव नाईक स्मृती सभागृह वनामती इथे, जिथे 22व्या बालनाट्य स्पर्धेचं उद्घाटन आणि त्या उद्घाटन प्रसंगी मागच्या वर्षीची गतवर्षीची रौप्य पदक विजेती जी आहे कौमुदी सालपेकर ही उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून तिच्या हाताने दीप प्रज्वलन करण्यात आलं. आपण तिच्याकडून जाणून घेऊया. तिचे पालकसुद्धा इथे आहेत. काय नाव तुझं? विक्रांत सालपेकर आणि कौमुदीची आई पूर्वा सालपेकर यासुद्धा सोबत आहेत. तर आपण कौमुदीकडून जाणून घेऊया. काय कौमुदी, कसं वाटते तुला की एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुला प्रमुख दीप प्रज्वलनासाठी बोलावलं? मला खूप छान वाटलं. एक नवीन एक्सपिरियन्स होता आणि या व्यासपीठामुळे मला अनेक संध्या उपलब्ध झाल्या. जसं मी कीर्तन करायला लागले. गेली 4 वर्ष मी खासदारमध्ये निवेदन करत आहे. तर मला खूप छान वाटलं. खासदार महोत्सवामध्ये नेहमी मी आजीबाईचा रोल करताना तुला बघितलं. तर तो आणि त्याच्यामध्ये तुझी हॅट्रिक झाली. कसं वाटते आजीबाईचा रोल करताना? चांगलं पण वाटतं आणि भरपूरदा मित्र चिडवतात. तर म्हणजे असं वाटतं की थोडं वाईट वाटतं. बट त्या रोलमुळे मी ओळखल्या जाते की मी आता कौमुदी म्हणून नाही तर आजी म्हणून ओळखल्या जाते. धन्यवाद कौमुदी. तर आपण आणि ही जी बालकलावंत म्हणून सुद्धा हिची ख्याती आहे आणि कीर्तनकार म्हणून सुद्धा तिची ख्याती आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत मी नागपूर प्रतिनिधी मधु आंबेकर. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज जी राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेमध्ये एकांकिका सादर झाली जीर्णोद्धार, त्याच्यामध्ये मॉनिटरचा रोल करणारा जो बालकलावंत आहे कैवल्य, त्याच्याकडून आपण जाणून घेऊया. बेटा, पहिल्यांदा तुला नाटकात काम करताना कसं वाटलं? पहिल्यांदा करत आहे की दुसऱ्यांदा? नाही, मला 4 वर्ष झाले या फील्डमधून येऊन. अच्छा. तर मी खूप आधी म्हणजे संस्कृत बालनाट्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्यानंतर मग मला रोशन दादा आहे, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मी खासदारमधून राज्य नाट्य स्पर्धेत आलो. अच्छा, बढिया. तर या मराठी रंगभूमीमध्ये काम करताना तुला वेगळा काही अनुभव आला का? कारण संस्कृतमध्ये याच्या अगोदर तू काम केलेलं आहे. यात काही वेगळं तुला जाणवलं? हो, म्हणजे जाणवल्याचं म्हणजे नवीन टीम मिळाली, नवीन लोक मिळाले, वेगळे डायरेक्टर्स आहेत, त्यांच्याकडून शिकायला मिळालं. तर ते ओव्हरऑल ऑलमोस्ट वेगळंच होतं दर नाटकातला एक्सपिरियन्स. ओके. तुझं पूर्ण नाव सांगशील? माझं पूर्ण नाव कैवल्य सचिन देशमुख आहे. कैवल्य सचिन देशमुख, त्यांचे पालक इथे बाजूला उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या पाल्याबद्दल? कैवल्यला अगदी लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड आहे आणि घरीसुद्धा तो टी व्ही सिरियलमधले सगळे पात्र रेखाटत असतो अभिनय करून. म्हणजे आमच्या आजूबाजूला पण सगळ्यांना माहिती आहे कैवल्य अभिनयात खूप हे आहे म्हणून, चांगला अभिनय करतो. तर आम्ही त्याची ही कलागुण त्याचा जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे. बिलकुल, धन्यवाद सर. आणि कैवल्याने जो रोल केलेला आहे, याच्यामध्ये जी भूमिका निभावलेली आहे मॉनिटरची, ही एकदम अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका होती. आणि पुढील कुठल्या वर्गात आहे बेटा तू? मी आता 6वीत. आता 6वीमध्ये आहे. आणि कन्सिस्टन्सी ठेव याच्यामध्ये. आणि तू खूप चांगल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. कारण रोशन रघुवंशी सर आहे, त्यांचं शिबिर मी पण केलेलं आहे. अरे वा. हां, तर 1 वर्ष अगोदर कौमुदी होती त्याच्यामध्ये. तर विश यू ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. ओके. आणि मी एक शिक्षकही सर